आता आम्ही गाडीत बसलोय. आता मी डहाणूवरून आम्ही चाललोय केळवा बीच. तर म्हटलं की ह्या वेळेला एकदम सुट्टी एन्जॉय करायची. सुट्टी म्हणजे घेतलीच आहे. मस्त आता एन्जॉय करू आम्ही केळवा बीच. आणि तिथे मंदिर आहे, मंदिरात पण जाऊ छान. तर चला मग दाखवते तुम्हाला केळवा बीच. आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, किती सुंदर आहे बघा, केळीच्या बागा सगळ्या, म्हणून केळवा वाटतं है ना. केळीच्या बागा आहेत सगळ्या, खूपच सुंदर असं. अंबे खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना. तर आज आलोय आपण केळवा बीचला. तर केळवा बीचला पहिल्यांदाच आपण आता इथे शीतला मातेचं मंदिर आहे, त्या शीतला मातेचं मंदिराचं दर्शन घेऊया. तर मंदिरात आम्ही आलोय, बघा किती छान आहे मंदिर. तर हे आपण चाललोय मंदिराच्या आतमध्ये. आणि इतकं सुंदर आहे ना मंदिराचा आवार, किती छान आहे बघा. आणि खूप मोठं असं मंदिर आहे. मग त्या मंदिरात आता आम्ही चाललोय आतमध्ये. शीतला मातेचं दर्शन करून आम्ही केळवा बीचला जाणार आहोत. नाही, पहिला आपण शीतला मातेचं दर्शन करून जेवायला जाणार आहे. आधी पोटोबा नाही का. पण आधी विठोबा करतोय. आधी दर्शन घेऊ आणि मग जेवायला जाऊ. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही मग केळवा बीचला जाऊ. तोपर्यंत ऊन पण उतरेल ना, म्हणून. मग किती छान आहे ना बघा. आता आम्ही आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये चाललोय आता. चला, शीतला मातेचं आता दिला ना बरोबर. शीतला माता मंदिर पण घेतली म्हटलं. आमच्या इकडे इगतपुरीला पण अशीच आहे. अशीच आहे. हां, शीतला माता. फोटो काढ बाळा, फोटो. इथे गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा मोरया. छानसं मंदिर आहे. सभागृह असं मोठंच्या मोठं आहे. छान मंदिर आहे ना, सुंदर असं मंदिर. हे सगळे गप्पा मारत बसले. ही आपली पार्वती माता. मंदिर आहे मस्त. बघ ती पण जय अंबे करा. जय अंबे, जय अंबे. सगळे बघ कसे बसले तसे शीतला मातेच्या मंदिरात. पाडव्याला पण, नवीन वर्ष, नवरात्रीमध्ये येतात. हा, ह्या मंदिरात यायचंय ना. हे बघ, हा बघ आई काय सांगते बघ. देवीची यात्रा पण असते 15 दिवस इथे. हो का. हां. जेव्हा महालक्ष्मी संतोषीची यात्रा चालू होते ना, तेव्हा अच्छा 15 दिवस यात्रा चालू राहते. हो का. खूप भाविकांची गर्दी, भक्तांची असते, खूप गर्दी असते. हां. हे छानच असं शीतला मातेचं मंदिर आहे ना. नवसाला पावणारी देवी. वाव, किती छान. बघ हे बघ, गणपती बाप्पा पण आहे ना. ओम नमः शिवाय. पार्वती मातेचं पण मंदिर आहे मंदिर आहे ना. सुंदर मंदिर बघा, है ना. छान आहे ना मंदिर, सुंदरच आहे. हे रामकुंड, हे बघ, हे रामकुंड आहे. पवित्र जल. काय हे, आणि हे इथे असं, हे इथे कुंड आहे मंदिराच्या समोरच.
हे असं पवित्र कुंड. ओ ओ किती बाय आहे ते. हा दुर्वा किती कासव आहे तिथे. हे बघा. ओ हे बघ दुर्वा. हे बघ इथे किती कासव आहेत. हे बघ. हे बघ. आणि पाण्यामध्ये पण येत आहे ना. ते बघ ते बघ ते बघ ते बघ. हा हा. ओ मासे पण आहेत. आणि हे पूर्ण हा. ओ तिथे किती आहेत. वाव. इथे इथे हा पायला हा बा हा पाय हे होईल त्याला पाय लागेल. ते बघ ते पूर्ण कासवाचंच तळ आहे असं म्हटलं तरी चालेल. पूर्ण कासव आहेत. ओ ते छोटे छोटे आहेत. ते छोटे छोटे मासे आहेत. पाय बुडवले. हो हे बघ ना किती कासव आहेत बघ ना. असं सुंदर आहे बघा. पाण्यातले पण आहे आणि ह्याच्यातले पण आहे. बाहेर पण बसले ते आणि पाण्यात पण आहेत. जाऊया ना आता बीचवर. हो ना बघ ना दुर्वा. कुरमुरी टाकतात ते खातात बघा ते. हा कुरमुरी टाकले ना का खातात. दुर्वा हिमानी. मस्त असं दीप माला इथे एक आहे. असं सुंदर मस्त असं कलश. असं किती सुंदर आहे ना ते वरचं कलश. आणि हे आणि आमची दुर्वा. मस्तच आहे प्रवेशद्वार. हे असं सगळं आवार. आणि ही रथयात्रा निघत असेल ना. म्हणजे रथ आहे हा आईचा आहे ना. याच्यातून मग ते पालखी वगैरे निघत असेल ना. है ना. छान आहे ना रथ. खूपच सुंदर असा रथ आहे. त्यात आई शीतला माता बसच असेल आणि मग तिची पालखी निघत असेल. गजरा लावू आता चाललो आम्ही. बाय बाय आई. है ना ते मध्येच सुंदर. आता आईचं दर्शन घेतलं. आता जाऊया. चला निघालो आम्ही आता. कमळ आहे का असं सगळं आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे ना. मस्त फुलं. कळस कळस. इथे हनुमानजींचं मंदिर आहे. हा हे बघ कमळाचं. हा ते बघ कमळाचं. कमळ आहे कमळ. हो हो सुट्टे आहेत का बघ. ते बघ बाबांकडे बघ. बाबांकडे बघ. ठेव तुझी विश बोल आणि ठेवून दे. धर. हा आणि आता दुर्वा ठेवते पानावर. ओहो जय अंबे. आलोय आम्ही पेट पूजा करायला. मग पेट पूजामध्ये स्पेशल इथली थाळी मच्छी थाळी ना. तर त्यामध्ये आहे पापलेट थाळी, बांगडा थाळी आणि दुर्वानी काय वेगळंच मागवलं होतं भुजिया आणि भुजिंग मागवलं होतं. असं हे मस्त इथे छान जेवलोय. अगदी तृप्त झालं. खूप छान होतं आगरी पद्धतीचं जेवण. खूपच सुंदर होतं. चला तर मग आता आम्ही जेवतोय आणि मग जाऊ केळवा बीचला. हे मंदिरापासून आता कुठे. आता बीचवर चाललोय. मंदिरापासून जवळच आहे. जेवण झालं आता बीचवर चालले. ही बाई बघा पळत पळत चाललेली आहे बीचवर. हे सुरेखा बाईला बघा खूप घाई लागलेली आहे बीचवर जायची. हे बघा आता आपण चाललोय बीचकडे. हे असं आहे. इकडे रिक्षा इकडे लागेल ते फाडले. इकडे बीचकडे आता हा रस्ता.
तर आता प्रत्येकाचे केळवे बीच ग्रामपंचायतचे शुल्क किती? तिकीट काढलं 5 रुपये प्रत्येकी. चला 5 रुपये, चला 5 रुपये 5 रुपये 5 रुपये. तर इथून एंट्री केली आणि हे पूर्ण तुला आवडणारी चिंच, बोर, चिंच, हे आंबावडी, आणि आंबा कच्च्या चिंच, कैरी, मस्त. हे बघ बीच, त्या मध्ये मध्ये काढूया आपण, रील काढूया तिथे मध्ये. पुढे पुढे जायचं. असं सुंदर. 50 मध्ये नाही देणार. 50 मध्ये असेल तर ते केळी इथे बसायची. 1 डझन. काय येताना ते घ्यायची का? केळवाची. हा, मग परत आपल्या हातामध्ये घ्यायला लागेल. येताना घेऊया केळवाची केळी. तिला बॉल घेऊन देतो. येताना घेऊया ना दुर्युक्त. खेळतील ना बीचवर, घे काय नाही. हा, अरे बीचवर खेळतील ना ते. त्याने बॉल नाही. मग घे ना, नाही तर विने मग सांभाळायचं. हे आंब ना, हे ते तिथे असतात ते आहे ना. हा ठीक आहे. आणि हे लाल पण तसेच लागतात लाल का? पण तसेच लागतात. स्टार फुल पण आहे. वॉटर 50 नारळ घ्या मग, है ना. 100 हा, चिकू कसे आहेत काय नाही. चिकू कसे आहे? 50 रुपये डझन. डझन. ताडगोळे. आता पोटामध्ये येताना घेऊया. पोटात हा ना. 50चे 6. अच्छा, 50चे 6 घेऊया ना. येताना घेऊया ना. आता असं मस्त असं जायचंय छान. हे पण आहेत बघ ना ताडगोळे. 50 रुपयेच पाहिली. हा हा ना, चांगला आणि पांढरा आहे मस्त, है ना. 50च. हा ना. ए हा, जा ना तू पुढे. हे बघा. तिकडे आहे, तिकडे आहे. हो, समुद्र कुठे पुढे आहे का? हा इथं. हा, थंग सागर. किती ऊन आहे रे. हे एवढं शॉर्ट चालायला पाहिजे. सरूची झाडं. अच्छा, वरती घे ते. वरती घे. ही कुठली? सरूची झाडं. वाव, छान ना. चक्कर आली. मला वाटलं का नारळाची वगैरे, पण ही याची आहेत बन, अशी दाट दाट आहे ना. मग तिथून चालत चालत यायचं. हे इथं टाक. इथं गाव आहे जानूला. इथं टाक. चांगली चांगली. पण एवढी दाटी दाटी नाहीये. अच्छा, एक इथे एक तिथे. हा, हे दाटी दाटीने आहेत ना असे. एकदम जवळ जवळ. हा, म्हणून मग ते अजून सुंदर दिसतात. हा, बसली ग बाई, बसली ग माझी बाई. आम्ही ना इथंच बसतो. हा, केळवा बीच. काय नाही एवढं गरम वाटत आहे. एवढा पूर्ण आहे असा, पण पाणी कमी आहे ना आज. ती काय तिथे गाडी आहे मोनिका, ती काय तिकडे. हा, बसूया ना. का स्टॉल आहे ते? स्टॉल आहे वाटतं. गाड्या नाही येत आज का? बीच. दुर्वा थांब थांब, पुढे नको जाऊ, पप्पांबरोबर जा. आता इथे वारा आहे ना, मग ते हलतंय बघ, ते बघ. हळू हळू हळू. आता पण ते हलतंय. हा, असं मस्त केळवा बीच आहे ना. खूप
खूपच सुंदर. गेल्या वेळेचा आपला अलिबागचा, आता हा. काय तरी किती वाजले? 5 वाजले ना, तरी एवढं ऊन आहे. तर लाटा मस्त अशा जीवनाच्या पण लाटा अशाच जातात नाही का, काही वेगाने, काही हळूच, काही हर्षाने, काही अशा मस्त मन मोहून जाणाऱ्या, अशा खोलवर रुजणाऱ्या, हा 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 हा, अशा खोल हृदयात घुसकन घुसणाऱ्या, किती सुंदर अशा लाटा. आ हा हा हा, अथांग सागर, किती सुंदर ना, जणू काही मनातलेच काही बोलतोय असं. प्रत्येकाच्या मनातलं जे काही असेल ते बोलवतोय, खुणवतोय असं आहे नाही का. हा सागरी किनारा, हा सूर्य, असं सुंदर असं ना, खूप छान आहे. एकमेकात मिसळून जाण्याचा अर्थ समजवून देणारी ही लाट. कसेही असा, एकत्र असा, मिसळून जा असं सांगणारी ही लाट. निसर्ग आपल्याला काय तरी सांगतच असतो नाही का. फक्त आपल्याला समजून घ्यावं लागतं. हिरवी हिरवी पानं, ही पाण्याची लाट, ही समुद्राची लाट, हा तरंग काहीतरी सांगूनच जातो आपल्याला. निघालो आता आम्ही. तर किती वाजलेत? 6:30 झाले ना. निघालो. मग आपण 4:30ला गेलो होतो ना. किती वाजले हो बघा. आता निघालो आम्ही. बघ काय खाते, कैरी. 11 सुपाऱ्या घेतले ना मी. 12 घेतले. मग तर 12 झाले. अरे बोलायचं बोलली ना मी. 10 घेतल्या, 11 घेतल्या असं बोलली मी त्यांना. चला निघालो आता. थकलो आता, चाललो कैरी खात खात. आवडलं का तुम्हाला? तर मग नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय अंबे. सुंदर असा नजारा बघून आवडलंच असेल ना तुम्हाला. तुम्ही वाळू मस्त, वाळू अशी छान अशी वाळू. समुद्रावरची ही वाळू किती सुंदर. पायांना कसं असं बरं पण वाटतंय ना, वाळूत असे पाय ठेवले तर मऊ मऊ वाटतं, असं मस्त वाटतं. तिकडे पण केळवाला पण छान वाटत होत आहे ना. इथलंही छान आहे, मस्तच असत. सागर आणि केवढी अशी लाटांची खळबळाट असते आहे ना. आणि आता कसं असा शांत, आता झोपी तर जात नाही पण असं शांत असं वाटतं. आपल्या मनातल्या हालचालीसारखा नाही का. कधी शांत, कधी उथळ, कधी एकदम खळखळाट, ओहोटी भरती, मनाची जशी समुद्राची. खूपच सुंदर.